सो गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज मी बोलणार आहे द मिलेनियर रिअल इस्टेट एजंटबद्दल. याच्या पहिले मी एक व्हिडिओ बनवला होता आणि हा व्हिडिओ तुम्ही बघा. इथे सांगण्यात येत आहे की आपण अगर सिस्टम नाही बनवलं तर आपण कोणाच्या ना कोणाच्या गुलाम राहणार आहोत. तर लवकर आपलं सिस्टम बनवायचा प्रयत्न करा. सिस्टम कशाबीबद्दल असू शकते. तर हे विलियम ब्लेकरचं म्हणणं होतं. बरोबर पण आहे. सिस्टम नाही बनवलं तर काय होणार, तुम्ही कोणाच्या ना कोणाच्या हाताखाली गुलामच राहणार आहे. तर एक जो गॅली केलर होता तो काय केला, एका सेमिनारमध्ये गेला. आता सेमिनारमध्ये खूप सारे असे एजंट येतात जे गॅली केलरला बघितले. तर ते विचारले की तुम्ही इथे कसे बा म्हणून, जे रिअल इस्टेट एजंट होता. तर त्यांचे जे कन्व्हर्सेशन आहे याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. तर कन्व्हर्सेशन असं होतं की जो एजंट होता तो म्हणत की तुम्ही इतकी मोठी कंपनी बनवली तर तुम्हाला सेमिनार अटेंड करायची का गरज आहे, तुम्ही तर मॅनेजर आहे. गॅलीकेटर म्हणतात की तुमचं म्हणणं काय. तर म्हणते की तुम्ही एजंट नाही, त्याच्याकरता म्हणजे एजंट आहे का मॅनेजर आहे ना, आम्ही एजंट आहोत, तर तुम्ही कशाला सेमिनार अटेंड करताय. तर गॅलीकेलरनं खूप चांगलं उदाहरण दिलं की मी पण एक सफल एजंटमधूनच मॅनेजर झालो, ठीक आहे. आणि असं त्यानं म्हटलं गॅलीकेलरनं. तर काय झालं, तर जे तो मला बघत होता, जसं गॅलीकेलर आणि एजंट, त्याचा जो कन्व्हर्सेशन होता आणि जे दृष्टिकोन होता दोघांचा बघायचा तो डिफरंट होता. कारण की गलत समज, म्हणजे तो पण गलत समजत होता, हा पण गलत समजत होता. कारण की त्याला वाटत होतं की मॅनेजर कशाला सेमिनार अटेंड करून राहिला, या असं इतकी मोठी कंपनी बनवला, इतकं सगळं केला, त्याला का गरज आहे. पण त्याला हे नाही माहीत होतं की त्याला पण ह्याच रस्त्यानं जावं लागलं की सेल्स पीपल बनवूनच जावं लागलं. तर 20 वर्षापासून तो हे काम करत होता गॅलीकेलर. आणि त्याच्यानंतर मग काय झालं का, त्याला पण क्युरिओसिटी आली की आता एजंटला मी विचारतो का तुमच्याकडे बायर्स तुम्ही कसे, तुम्ही स्वतः जाता का बायर शोधायला. तर एजंट म्हणते की नाही, माझ्याजवळ स्पेशल टीम आहे आणि मी त्यांच्याकडून काम करून घेतो. तर गॅलीकेलर म्हणते की तुम्ही, माझ्याकडे बी स्पेशल टीम आहे आणि आम्ही पण करतो असंच. तर गॅलीकेलर म्हणते की तुम्ही प्रॉपर्टी लिस्ट अपॉइंटमेंट कसे घेता. तर तो म्हणते याच्यासाठी बी आमच्याकडे स्पेशल म्हणजे लिस्ट स्पेशालिस्ट आहे, ते सगळं काम करते. तर आमच्याकडे बी लिस्ट स्पेशलिस्ट आहे, ते पण आमचं काम करते. तर त्याचं गॅलीकेलरचे प्रश्न होतं की तुमच्याकडे मार्केटिंग, अकाउंटिंग, बुककीपिंग, पेपरवर्क असं सपोज स्टाफ बी असेल. हो. तर तुम्ही वाईट नको माना, मी एक प्रश्न विचारतो तुम्हाला की तुमच्या मागच्या वर्षीचं सेल्स व्हॉल्यूम किती होतं. तर एजंट म्हणतो की माझं 50 मिलियन्स होतं विक्री. तर बहुत छान म्हणते गॅलीकेलर. तर तर तो सांगते की म्हणजे एजंटला की आम्ही पण $1 मिलियन मागच्या वर्षी झालं आमचं. पण आम्हाला पण हे समजायला लागते की आमची बॉटम लाईन कुठं आहे. म्हणजे आम्ही सेल्स बायर हे ते आम्ही तर बघतो, पण आम्ही लर्निंग मोडवर राहतो. याच्यासाठी आम्ही सेमिनारमध्ये येतो की की ते जे बॉटम लाईन आहे, म्हणजे एक बॉटम लाईन आहे, ते कुठपर्यंत आमची म्हणजे सीमा ठरवते. तर त्याला म्हणायचं होतं की आमच्याकडे सिर्फ ग्रेट पीपल आहे, म्हणजे चांगले पीपल आहे म्हणून आम्ही इतकं करू शकलो. तर आमचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे, कंपनी चांगली आहे, CEO आहे, म्हणजे अधिकारी जे आहे ते आहे, प्रोडक्टिव्हिटी आहे, लाभ आहे, प्रॉफिट कसे वाढवायचं हे आम्ही हमेशा शिकत राहतो. याच्यासाठी आम्ही सेमिनार अटेंड करतो, लर्निंग मोडमध्ये राहतो. आणि आम्ही एक बुक म्हणजे बनवून राहिलो जितके पण रिअल इस्टेट आहे एजंट याच्यावर. आणि असं म्हणायचं होतं त्याला गॅलीकेलरला की जे तुम्ही विचार करताय की तुम्ही एजंट आहे, आम्ही मॅनेजर आहो, आम्ही मोठे झालो, असं नाही, आम्हाला लर्निंग करत राहावं लागते. याच्यासाठी तो सांगत होता. तर आपली सीमा आहे कुठपर्यंत आहे, असं नाही का आम्ही $1 मिलियन कमवलो तर आणखी $1 ट्रिलियन नाही कमवणार. म्हणजे याच्यासाठी आमची बॉटम लाईन आम्हाला माहीत पाहिजे. तर ते खूप बारीक अंतर राहते. तर रिअल इस्टेटमध्ये सिस्टम, ग्रेट पीपल आमच्याकडे होते, बडे स्तर पर व्यवसायवाले आमच्याकडे होते. तर अशा पद्धतीनं आम्ही त्या ग्रो केला, ठीक. तर काय झालं, जेव्हा आम्ही अमेरिकेमध्ये 1980मध्ये सुरुवात केलं होतं आणि 2001 पर्यंत जे ब्रोकर होते ते 40% आमची जास्त ग्रोथ झाली.
आणि आमच्या जे अमेरिकेच्या 7व्या नंबरवर रिअल इस्टेटच्या आमच्या कंपनी चालत होती. तर 2001मध्ये इनोव्हेशन पण झालं, पुरस्कार पण मिळाला आम्हाला. आणि 1983मध्ये सुरुवात झाली. तर तर आम्ही शिकत राहू. तर जसं उत्तर अमेरिका, नॉर्थ अमेरिका यांचे सेल्स प्रोफेशनल कसे होते, म्हणजे उत्तम सेल्स प्रोफेशनल आम्ही पकडतो. बुक लिहायचं आहे आम्हाला. तर अशा रॉबर्ट कियोसाकीची बुक झाली आहे का नाही. आणि असे खूप सारे असे नावाजलेले नावं आहे ज्याच्यावर आम्ही म्हणजे त्यांच्याजवळ इंटरव्ह्यू घेऊन आम्ही काय करतो, आम्ही स्वतःला सुधरवतो. तर हे तर खूप नावं मोठे झाले आणि यांनी काय करून राहिले, कंटिन्युअसली ग्रो तर करतच आहे. ठीक आहे. पण इथं काय होत आहे, आम्ही काय केलं ते तर केलोच बुक लिहायसाठी, पण 50च्या वरून रिअल इस्टेट एजंटला आम्ही कॉल लावले आणि त्यांचे इंटरव्ह्यू घेतले, नोट्स बनवले. आणि जे पण ह्या सेक्टरवर मास्टर आहे, मार्केटिंगमध्ये उत्तम आहे, अशा लोकांना आम्ही वारंवार पकडलो आणि ह्या मॉडेलला समजायचा प्रयत्न केलो का रिअल इस्टेट हा गेम हा कशा पद्धतीनं काम करते. याचा पूर्ण फॉर्म्युला द मिलियनेअर रिअल इस्टेटमध्ये सांगत आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आम्ही हे बुक लिहायचा प्रयत्न करतो आणि जितके पण लोक आहे ते ह्या बुकाची वाट बघून राहिले. तर हे जे बुक आहे हे जो बी पहिली वाचणार आणि त्यासाठी तर एजंटसाठी तर खूप उत्तम आहे. पहिली डाऊट जो बी म्हणजे घुसत आहे, कारण की तुम्हाला सांगू का की जे गरम तावा आहे त्याच्यावर तुम्ही स्वतःच्या अनुभव न बसले तर तुम्ही त्या ताव्यावर तर पूर्ण तुमची लाल होऊन जाणार आहे. पण तुम्ही थंड टावरवर नाही बसू शकणार आहे आणि नॉर्मल ताव्यावर बी नाही बसू शकणार आहे. तर म्हणून स्वतःच्या गलतीपासून नको शिका, दुसऱ्याच्या गलतीपासून शिका. आणि मॉडेल आमच्या काय शिकायला मिळते. ठीक आहे. तर हेच सांगते की तुम्ही ज्या रस्त्याने निघाले आहे याच्या पहिले खूप जण ह्या रस्त्यावरून चाललेले आहे. तर त्यांचा अनुभव घेऊन तुम्ही शिकले तर चांगलं राहणार, कारण की तुम्ही पहिला व्यक्ती नाही जे तुम्ही हे काम करून राहिले. तर रिअल इस्टेटचं एकच आहे की वारंवार शिकत राहणं, अनुभव घेणं आणि हे बुकला वारंवार रीड करणं आणि जे मी बोलून राहिलो हे वारंवार ऐकणं. याच्यासाठी कंटिन्यू तुम्हाला टाईम द्यावा लागणार आहे. थँक्यू.